हॅलो फ्रेंड्स, तर आज माझी चालली आहे लवकर स्वयंपाकाची तयारी, कारण की आज शिवराज मला घ्यायला येणार आहे. तो स्पेशली मी त्याच्यासाठी पनीर करणार होते, कारण की त्याला पनीर खूप आवडतं आणि गोड ऑफकोर्स मला खूप आवडतं, त्यामुळे मी खीर करणार होते. माझ्या हातचं पनीर त्याला खूप आवडते आणि मम्मीने आणि भावाने कधी ट्राय पण केलं नाही माझ्या हातचं, त्यामुळे मी आज पनीर केलं. त्यामुळे मी एकीकडे पनीरची तयारी केली व मम्मीने खीर व चपाती केली, तसंच मी भात वगैरे घातला. दोघींनी पटपट स्वयंपाक केला. काल आमच्या इथे झाले हळदी कुंकू. आता सासरी करायचे होते, त्यामुळे तो मला घ्यायला येणार होता, त्यामुळे दोघींनी पटपट आवरला. तो काहीतरी 8 वाजता वगैरे येणार होता, तर आम्ही 6लाच लागलो होतो स्वयंपाकाला. मम्मी इकडे चपात्या करत होती, तोपर्यंत मी माझी बॅग वगैरे पॅक केली, कारण की मी दिवसभर बॅग वगैरे काहीच पॅक नव्हतं केलं, कारण की सगळं तिथंच होतं, फक्त बॅगेत भरायचं होतं. त्यामुळं लास्ट मुमेंटला मी बॅग वगैरे पॅक केली. त्यानंतर मी भात केला, कारण की पनीर आणि भात मी करणार होते, जिरा भात, आणि चपात्या आणि खीर मम्मी करणार होती. फायनली तो आला आणि मम्मीच्या फेसवरची स्माईल तुम्ही बघू शकता, किती क्यूट मस्त स्माईल दिली तिने जावयाला बघून. पण ऍक्च्युली मी रोजच बघते, त्यामुळे मला काही वाटलं नाही. तर हा होता जोक. तर नंतर लगेच आम्ही जेवण वगैरे केले, कारण की उशीर झाला होता तसा पण त्याला यायला, त्यामुळे जेवण केलं लगेच आम्ही घरी जायला निघलो. तर माझ्या कुलीने माझी बॅग घेतली होती, मी मोकळी चालले होते, तरी देखील मी माझ्या 2 साड्या तिकडेच विसरले. आणि पण ठीक आहे, त्यांचा आत्ता काही मला यूज नव्हता, त्यामुळे काही वाटलं नाही. पहिले मी व्हिडिओ काढायला नेहमी विसरायचे, त्यामुळे तो तेच बोलतोय की ह्यावेळेस बरे तुझ्या लक्षात राहतं ते व्हिडिओ कधी काढायचे वगैरे, कारण मी पहिले नेहमी विसरायचे. मला घरी गेले आठवायचं की अरे बापरे व्हिडिओ काढायचा होता. त्यानंतर घरी जाताना नंदेला कॉल केला की घरी काय आणायचंय का, म्हणजे पप्पांना सकाळी लवकर जावं लागतं, त्यांना डब्यासाठी काय आणायचंय का, त्यासाठी कॉल केला व भाजी वगैरे घेतली. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.